यामध्ये जी काही माहिती तुम्हाला देणार आहे ती लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा। आज पूर्ण डिटेल्स तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे। दसरा सुद्धा काढण्यासाठी काही महिलांचे सुद्धा फोन आले होते, त्यांच्यासाठी सुद्धा एक स्पेशल पॅराग्राफ बनवलाय, कधी काढता येईल किंवा काही वेळ वगैरे आहे का, तर बघा एक एक टप्पा आपण पूर्ण करूयात। मित्रांनो, आजची परिस्थिती आपण जर पाहिलं तर वाशिमच्या या भागामध्ये पाऊस सध्या सक्रिय आहे। परिस्थिती अजूनही म्हणावी अशी थांबलेली नाहीये, बऱ्याच ठिकाणी तो पाऊस पडतो आहे। ओल्या दुष्काळाकडे नाही म्हटलं तरी आता शिक्कामोर्तब झालेला आहे। राज्यातल्या काही भागांमध्ये जसं की आपण पाहतोय थोडेफार भाग राहिलेत, पैठण परिसरामध्ये रोहिलागड पट्टा देखील, वैजापूर आणि काही मोजक्या भागांबरोबरच हा असलेला नंदुरबार पट्टा, शहादा पट्टा, धुळ्याचा काही साखरेपाशी काही 2-4 भाग आहेत। यांना एक विनंती आहे, तुमच्याकडे पर्जन्यमान किंवा पर्जन्य छायेचा जो काही रडार बनलेला आहे तो अजूनही 4-5 दिवस संपत नाहीये। त्यामुळे तुम्हाला तारखा बदलून जर दिल्या असल्या किंवा माझा अंदाज तिथे चुकला जरी म्हटलं तरी मला त्याच्यामध्ये राग येत नाहीये, पण तुम्ही आता विनाकारण वाट बघू नका। तुम्हाला वाट बघायची आहे 25 आणि 30च्या पावसामध्येच तुमचं समाधान होईल। तोपर्यंत काने कोपरे होत होत 40% 50% भागाला तो घेणारच आहे। आजची संध्याकाळ आणि 19ची संध्याकाळ, तुम्हाला 17 आणि 19 तारीख ही दिलेली आहे, पण हे 2-3 दिवसात तुमचा भाग कव्हर होईल। पण हा 100% कव्हर होणार नाहीये, त्यासाठी आपल्याला 25-30चा देखील पाऊस हा बघावाच लागणार आहे। आता उद्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये 17 तारखेचा विचार केला तर रात्री सुद्धा हे जे काही भाग आहेत पुणे, सातारा, सांगली, इथे वातावरण शांत आहे। एवढंही शांत नाहीये जे की तुम्हाला पाऊस येणार नाही असं काही नाही, इथे पण येणार आहे। नंतर लातूर, परभणी, नांदेड, जालन्यामध्ये काही दक्षिण भागात चालू आहे, जिंतूर, शिरोळ वगैरे परिसरामध्ये, इकडे पुसद, डिग्रज परिसरामध्ये सुद्धा आता सध्या काही ठिकाणी चालू आहे। पण आता 18 तारीख जी आहे, हा जो काही पिवळा सर्कल मी केलेला आहे, ह्या पिवळ्या सर्कलमध्ये जे काही पुणे परिसर आहे, रायगड आहे, मुळशी, अकोले जे काही भाग आहे, संगमनेरचा, नाशिक वगैरे पट्टा, हा जो काही चांदवड वगैरे जो काही भाग आहे ना, इथले बरेचसे फोन येऊ लागलेले, येवला, चांदवड, देवळा, दिंडोरी, सिन्नर वगैरे। तुम्हाला कमीत कमी 18 आणि 19 हा मला वाटतं याच्यामध्ये भागच नाही राहायला पाहिजे अशी परिस्थिती आपल्या भागातली आहे। त्यामुळे ह्या 2 दिवसात तुमचं कव्हर अप होईल। आज माझ्या हिशोबाने तुम्हाला 17 तारखेला गरमीची लेवल रेकॉर्ड ब्रेक देखील ठरली असेल ह्या मालेगाव, येवला, देवळा, नगर, नांदगाव वगैरे भागामध्ये। पण येणारी 18 तारीख ही सुद्धा तुम्हाला शेगाव, पाथर्डी, माढा म्हणजे उद्याच्या तारखेला सुद्धा पाऊस चांगला आहे। त्यानंतर रात्रीच्या वेळेला मध्यरात्री हा पाऊस इकडे लातूर वगैरे निश्चितच आहे। भाग व्याप्ती 80% आणि 90% नाहीये, भाग व्याप्ती 30 राहणार आहे, 70 आणि 60%। त्यानंतर 19 तारखेबद्दल जर बघितलं, पुन्हा हा जो काही निळा सर्कल आहे, नंदुरबार, शिंदखेडा, पारोळा, जळगाव वगैरे जे काही भाग आहे, पारनेर, शिरूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरीसह पुणे, अहिल्यानगर, सेम तेच भाग। नंतर तो घेणार आहे संभाजीनगर, मध्यरात्रीनंतर अकोले, परभणी, अमरावती, वाशिम वगैरे, बुलढाणा, यानंतर भोकरदन, जाफराबाद, हे जे काही सर्कल केलेले आहेत हे सर्कल पुन्हा 18 तारखेला आहे। पण 18 तारखेचा पाऊस जसा आता मागे 2-3 दिवसापूर्वी 15 तारखेला 14 तारखेला विजांच्या कडकडाट पडायचा, तसा 18 आणि 19चा पाऊस असणार आहे। म्हणजे 18 आणि 19 जी तारीख आहे ही परत अलर्ट ठरणारी आहे, अलर्ट घेणारी आहे। ढगफुटीच्या बाबतीत जर विचार केला तर गरमी असलेल्या भागांना धाक असेल, गरमी नसेल तर निश्चिंत राहा, अशी काही मोठी परिस्थिती याच्यामध्ये नाहीये। पण सतर्क राहा, पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस जवळपास 15 दिवस तरी उघडत नाहीये, ठीक आहे। इकडला पाऊस अजूनही 15 दिवस उघडत नाहीये, म्हणजे जे काही चालू जळगाव वगैरे भागांना इथे तेच आहे, सेम आहे। दसऱ्यासाठी एक संधी मॉडेलनुसार मिळते आहे, पण याच्यामध्ये क्लिअर वातावरण नाही। संध्याकाळी का होईल, पण दिवसा ज्यांना कोणाला महिलांना जे काही कामं करायची असतील, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि थोडाफार अकोला वगैरे पट्टा या भागातल्या स्त्रियांना ह्या दसरा काढण्यासाठी 22 तारीख मिळते। 22 तारखेला दिवसा तुम्ही काय करायचे कामे करून घ्या। पण याच्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरणाचा पाऊस पडू शकतो तुरळक भागांमध्ये, पण थोडी ही तारीख जशी बरी आहे। या 22 तारखेला ज्यांना कोणाला बुरशीनाशके वगैरे फवारे असेल, नुसते भांडेच घासा असं नाही म्हणत मी, पण फवारणी वगैरे करायची असेल तर आपल्याला ह्या टायमिंगला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश वगैरे परिसर, थोडा विदर्भाचा भाग, मग या काळामध्ये स्थानिक वातावरणाची भीती ह्या भागांना राहील। यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया वगैरे असं एवढंही रिक्स नाही, एवढी व्याप्ती नाही, पण थोडासा फरक आहेच या भागाच्या तुलनेमध्ये। मग पुन्हा रात्री जैसे की तैसे आहेच तो पाऊस या 22 तारखेला 4च्या नंतर ऍक्टिव्ह होईल, 5च्या नंतर ऍक्टिव्ह होईल, काही ठिकाणी यायला 8, 9 किंवा 10 वाजतील, जसं वरती येण्याचा भाग। आता थोडंसं आपण बोलूयात
19च्या पावसाबद्दल 19चा पाऊस थोडा मोठा असणार आहे, ज्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक वगैरे, नंदुरबार चा दक्षिणेकडील उत्तरेकडील शिरपूर वगैरे भाग, सिंदखेडा, साक्री परिसर हा भाग घेत खाली खाली सरकत येणारा दुपट्टा थोडा आता पश्चिमेकडे पूर्वेकडे देखील रातच्या वेळेला हा टफ एरिया सरकणार आहे, कारण इकडनं हाय प्रेशर बनल्यानंतर इकडे लो प्रेशर बनत येत असतं आणि लो प्रेशर हे सक्रिय व्हायला 24 तारीख बाकी आहे। 24 तारखेनंतर एक लो प्रेशर बंगालच्या उपसागरापासून हा सरकत पट्टा नंतर नांदेड, हिंगोली कव्हर करत कन्नड, सिल्लोड वगैरे भाग, नाशिक, धुळे परिसर ही टायमिंग लागणार आहे। जवळपास याच्यामध्ये 26 किंवा काही ठिकाणी 27 म्हणजे ही टायमिंग नुसार आहे आणि जवळपास व्यापास लागला 28 तारखेच्या आसपास। यामध्ये जालन्यासाठी, परभणीसाठी, नांदेडसाठी, हिंगोलीसाठी, धुळे, जळगाव आणि नंदुरबारसाठी रेड अलर्ट, अतिवृष्टी हे ज्या काही गोष्टी आपण म्हणतो त्या या काळामध्ये पुढच्या हप्त्यामध्ये असणार आहे। त्यामुळे ही जी काही आपण टायमिंग दिली नंदुरबारला ती याच पावसामध्ये भरून निघेल। आता रोहिला गडपट्टा, अंबड, पैठण वगैरे काही जे काही भाग आहे थोडे पाण्याच्या बाबतीत कुठे मोठे हा भाग राहिलेला आहे। त्याच्यामध्ये ह्या 18 आणि 19च्या टायमिंगला जर थोडासा जर याच्यामध्ये आपल्याला दिलासा मिळाला आहे तर तो मिळून जाईल, पण याच्यामध्ये जे तुम्हाला सोडलं जाते ते सोडलंच जाईल अशी सुद्धा त्याच्यामध्ये व्याप्ती पाहायला मिळते। पण याच्यामध्ये तुमची जी काही भरणी आहे आणि भरणीनंतर जी काही वावणी पाऊस आहे ती नोंद ह्या 18-19 मध्ये उद्याच्या आणि परदेशाच्या पावसात होऊन जाईल। पण हा जो पाऊस असेल हा सोडलेल्या भागांसाठी रामबाम ठरू शकतो, म्हणजे हे सायक्लॉनिक सिस्टीमचा पाऊस आहे। याचा भर हा पूर्ण असा मध्य महाराष्ट्र, मध्य पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्याच्या बाउंड्री लगतच्या भागांमधून छत्रपती संभाजीनगर मार्गे खानदेशकडे जातोय। सरळ सांगायचं म्हणलं 3 मुद्द्यामध्ये विषय संपवतो। एक तर मुद्दा असा आहे, तुम्ही ज्या पावसाची वाट बघताय उघडण्याची तो पाऊस या महिन्यात तरी उघडायचं नाव घेत नाही, कमीत कमी 28 तारखेपर्यंत आहे। सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा, जे कोणी 2-4 गाव जे काही राहिले आहेत अंबडमध्ये, त्यानंतर पैठणमध्ये, वैजापूरमध्ये, नंतर शहादा, नंदुरबार जो काही भाग आहे तो तुमची इच्छा पूर्ण करेल, पण कमीत कमी याला अजूनही या पुढच्या आठवड्यामध्ये ती सिस्टम आल्याच्या नंतर तुमची इच्छा पूर्ण होईल। तोपर्यंत असेच कानेकोपरे अचानक आला काही ठिकाणी पाऊस ह्या भागामध्ये अशी प्रक्रिया आहे। आता या खानदेश मराठवाड्याचा जो काही कदरलेला भाग आहे या कदरलेल्या भागांनी असं समजायचं नाहीये की हा जाणारच नाही, जाईल सुद्धा, पण यामध्ये अशी तीव्रता आहे की रोज एखादा जिल्हा, एखादा भाग 1 दिवसाआड 2 दिवसाआड हा प्रभाव असेल। आता तुम्ही संधी मागताय की कुठल्या संधीला कसं नियोजन करायचे, थोडेफार फवारणी वगैरे करता येईल का, फवारणी करायला राहिलेच काय, टायमिंग नाहीये, सत्कार्य बिटकार्य येतायच। यासाठी आपण पुढच्या लाईव्ह मध्ये फेस टू फेस तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊयात, कारण की कोणत्या भागांना काय क्वेश्चन्स आहेत ते पाहूयात। तोपर्यंत हा व्हिडिओ जालन्यामध्ये सरळ सांगायचं म्हणलं तर मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणी सकाळच्या पारी पाऊस झालाय त्या ठिकाणी आता दुपारनंतर 4-5 वाजता किंवा काही ठिकाणी 8-9 वाजता आजचा हा पाऊस येणार आहे। तोपर्यंत घनसावंगीमध्ये किंवा अंबड पट्ट्यामध्ये किंवा परभणीवर सारख्या ठिकाणी, हिंगोली सारख्या ठिकाणी जर काही कामं थोडीफार करायची असतील तर करून घ्या। सोयाबीन काढणीचा सल्ला मी मात्र देत नाहीये, कारण की तुम्ही सोयाबीन काढणीच्या नादी लागाल, परत ते गंज भिजतील, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे। तर आता अंदाज बघूया थोडा 2 मिनिटाच्या आतमध्ये विदर्भाचा। अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया या भागात स्थानिक वातावरणाचा पाऊस पडला, मात्र अकोला आणि बुलढाण्याच्या उत्तरेकडील भागांना आज पुन्हा मोठा पाऊस आहे। जळगाव जिल्हा, जे काही भोकरदन, जाफराबाद आहे, ह्या 2-3 दिवसामध्ये अनेक भागांचा पाणी प्रश्न देखील मिटेल। परिस्थिती नाजूक नाहीये, परिस्थिती हार्डच आहे, परिस्थिती आणखीन किचकट होणार आहे। हे 4-5 दिवस सुद्धा आणखीन पावसाचा जोर विजांच्या कडकडाटामध्ये आहे। दिवसा जर नाही आला तर संध्याकाळी तो पाऊस येतो, हे तुम्हालाही माहिती आहे। आज आपल्या ऑफिसची प्रयोगशाळेची इन्व्हर्टरची बॅटरी डाऊन झाली आहे, त्यामुळे सकाळी मॅपनुसार तो अंदाज आपल्याला देता आला नाही, मात्र संध्याकाळी तो अंदाज परत देऊयात। आणि पाऊस आहे कुठपर्यंत हा मेसेज करण्यापेक्षा आपण सांगितलाय कुठपर्यंत हे देखील मेसेज पहा। नवरात्र उत्सवामध्ये 19, 20, 21, 22, 23 आणि 24च्या काळामध्ये पाऊस जरी विखुरल्या स्वरूपाचा असला तरी तो पाऊस आहे। ज्यांना रिक्स घ्यायची असेल, अशा प्रकारे सोयाबीन काढणी चालली असेल तर देऊयात तुम्हाला आज संध्याकाळी त्या टायमिंगचा देखील सल्ला, किंवा आम्हाला 2 दिवस जरी विश्रांती मिळाली दिवसा तरी आम्ही आमचं काम करून घेऊ।